नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो बघा, पुणे नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड पुणे महाराष्ट्र यांच्या अंतर्गत श्री छत्रपती राजश्री शाहू महाराज अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड की ज्या बँकेच्या सर्व महाराष्ट्रभर शाखा आहेत, एकूण 46 शाखा ज्या आहेत, या 46 शाखा या बँकेच्या आहे आणि या बँकेमध्ये मित्रांनो एकूण 18 पदांसाठीची कनिष्ठ अधिकारी या पदाची भरती आलेली आहे. या भरतीबाबतची सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती मित्रांनो आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला या भरतीबाबतची जी काही संपूर्ण डिटेल माहिती आहे ती आपल्या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्ही कोणत्याही कोऑपरेटिव्ह बँकेच्या भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी बरेच सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, ते देखील तुम्ही पाहू शकता मित्रांनो. तर पाहूया आपण ही जी काही भरती आहे ह्या भरतीमध्ये आपल्याला डिटेल माहिती काय दिलेली आहे. तर बघा, एकूण 18 पदं भरली जाणार आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रता जी आहे ती शैक्षणिक पात्रता असणार आहे की मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणतीही तुमची पदवी झाली असलं तर इथं चालणार आहे. त्याचबरोबर दुसरी आपल्याला इथं पात्रता दिलेली आहे की तुमचं MSCIT किंवा समतुल्य कोणतीही परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. आणि वयोमर्यादेमध्ये काय म्हटलेलं आहे बघा की आपल्याला इथं किमान 22 ते 35 वर्ष वयोगट तुमचं 31 जानेवारी 2026 पर्यंत असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर प्राधान्य कोणाला दिलं जाणार आहे तर ज्यांचं MCOM, JAIIB, CAIIB, GDC&A असल्यास त्या विद्यार्थ्यांना तिथं प्राधान्य दिलं जाणार आहे. अनुभवाच्या बाबतीत काय म्हटलेलं आहे बघा, इतर बँकेतील कामाचा अनुभव असल्यास तुम्हाला तिथं प्राधान्य दिलं जाणार आहे, परंतु इथं अनुभव असणं कंपल्सरी केलेलं दिसत नाही. जर तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य आहे, अनुभव नसेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, फॉर्म भरू शकता. आलं का लक्षात? बघा, कामाचं तुमचं कार्यक्षेत्र कुठलं असणार आहे तर या बँकेच्या संपूर्ण महाराष्ट्रभर 46 शाखा आहेत, त्या 46 शाखांमध्ये कामाचं तुमचं कार्यक्षेत्र असणार आहे. त्याच्यानंतर बघा, परीक्षेसाठी परीक्षा शुल्क किती आहे तर आपल्याला GST सह 1186 रुपये इतकं काय असणार आहे, परीक्षा शुल्क असणार आहे. आता आपल्याला या ठिकाणी ऍप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे, ही जी पुणे बँक असोसिएशनची जी वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईट वरती मित्रांनो जाऊन आपल्याला ऍप्लिकेशन करायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही काय करू शकता, ऍप्लिकेशन जे आहे ते ऍप्लिकेशन करू शकता. या ठिकाणी ऍप्लिकेशन ऑफलाईन पद्धतीने करायचं नाही हे लक्षात घ्या मित्रांनो. लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने बीड या ठिकाणी घेतली जाणार आहे, हे देखील लक्षात ठेवा. परीक्षेचं ठिकाण, दिनांक, परीक्षेचं स्वरूप इत्यादी ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मेलवरती सर्व पाठवल्या जाणार आहेत. त्यासाठी काय करायचं आहे मित्रांनो, फॉर्म भरत असताना तुमचा रिझ्यूम जो आहे तो रिझ्यूम काय करायचा आहे, अपलोड करायचा आहे. त्याचबरोबर तुमचा ईमेल ID, फोन नंबर जर विचारलेला आहे तर ते देखील तिथं अचूक टाकायचं आहे, कारण तुम्हाला त्याच्यावरतीच तुमचं कम्युनिकेशन होणार आहे पुढील काळामध्ये. बघा, ज्या वेळेला तुम्हाला आता अर्ज भरायचा आहे, अर्जासोबत तुम्हाला नॉन रिफंडेबल NEFT न जे काही पेमेंट आहे ते पेमेंट जमा करायचं आहे. NEFT ची जी पावती आहे ती देखील तुम्हाला तिथं अपलोड करावी लागणार आहे. परीक्षा शुल्क NEFT न करण्यासाठी इथं तुम्हाला पुणे डिस्ट्रिक्ट अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचं जे काही डिटेल आहेत त्या सर्व डिटेल या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्या डिटेल व्यवस्थित फिल करायच्या आहे आणि आपल्याला काय करायचंय, NEFT न इथं पेमेंट करायचं आहे, जे 1186 रुपये आहे ते. बघा, याची लास्ट डेट जी आहे ती मित्रांनो 26/2/2026 पर्यंत तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहेत ते ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता. तुम्हाला इथं बघा, वेबसाईट वरती गेल्यानंतर क्लिक टू अप्लायचं बटन दिलेलं आहे, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा गुगल फॉर्म ओपन होईल. या गुगल फॉर्म मध्ये तुम्हाला तुमचा ईमेल ID ॲक्युरेट टाकायचा आहे. त्याचबरोबर तुमचं नाव, आडनाव टाकायचं आहे. एज जे आहे ते एज इथं तुम्हाला टाकायचं आहे. त्याचबरोबर डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, ईमेल ID, कम्युनिकेशन ऍड्रेस, आधार नंबर
तुमचे 10वीचे मार्क, 12वीचे मार्क, ग्रॅज्युएशनचे मार्क, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन डिग्री असेल तर त्या डिग्रीचे मार्क तुम्हाला तिथं भरायचे आहेत. नेम ऑफ युनिव्हर्सिटी, पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री असेल तर त्याचे मार्क, अदर क्वालिफिकेशन असेल तर ते देखील भरायचं आहे. MSCIT असेल किंवा अन्य कोणता कोर्स झालेला असेल त्या गोष्टी तर टाकायच्या आहेत. तुम्हाला एक्झाम फी पेड केलेल्याची तारीख जी आहे ती तारीख टाकायची, अमाऊंट टाकायची आहे आणि तुमचा UTR नंबर जो आहे तो UTR नंबर टाकायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही ज्या अकाउंट वरून पेमेंट केलेलं आहे त्याच्या डिटेल टाकायच्या आहेत, ब्रँच टाकायच्या आहे आणि तुम्ही ज्याचं पेमेंट केलेलं आहे त्याचा स्क्रीनशॉट या ठिकाणी अपलोड करा, रिझ्यूम अपलोड करा, फोटो अपलोड करा, MSCITचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे आणि तुमची सिग्नेचर देखील या ठिकाणी अपलोड करायचं आहे. आलं का लक्षात? या सर्व डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड कराव्या लागणार आहेत. तर बघा, ज्या विद्यार्थी मित्रांना कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये जॉब करायचा आहे त्यांच्यासाठी एक चांगली संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. तर मित्रांनो बघा, जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी तुम्ही अप्लाय करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशाच नवनवीन गोष्टींची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.